पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला। मात्र हल्ल्याच्या वेळी बेसरन खोऱ्यात उपस्थित असलेल्या काही पर्यटकांचा जीव केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचलाय। हल्ल्याच्या वेळी बेसरन खोऱ्यात पुण्यातील देडगे, कुदळे, जगताप आणि चांदेरे ही कुटुंब लहान मुलांसोबत उपस्थित होती। त्यांनी नकळत ज्यांच्याशी संवाद साधला ते दहशतवादी होते असा या कुटुंबियांचा दावा आहे। दहशतवाद्यांपासून वाचण्यासाठी येथील काही जणांनी मेल्याचा अभिनय केल्याचं या कुटुंबातल्या काहींचं म्हणणं आहे। नेमका या सदस्यांनी नेमका काय दावा केला कुटुंबातल्या आपण ऐकूया त्यांच्याचकडून। या बच्चे कंपनीला उन्हाळ्याची सुट्टी लागल्यामुळे त्यांचे आई बाबा त्यांना घेऊन फिरायला म्हणून पहलगामला पोहोचले होते। मात्र त्या ठिकाणी दहशतवादाची घटना त्यांच्या वाट्याला आली। सुदैवाने देडगे कुटुंब, कुदळे कुटुंब आणि चांदेरे कुटुंब या दहशतवादी हल्ल्यातून वाचलं। मात्र या लहान मुलांच्या त्यांच्या आई आहेत तिघीजणी, त्यांच्या मनावरती त्या घटनेचा जो ओरखडा उमटला तो त्यांना आयुष्यभर कायम राहणार आहे। आम्ही 18 तारखेला इथून निघालो होतो पुण्यामधून। मग तिथं आम्ही 28-29 जण होतो आणि आम्ही तिथं मग पहिला मुक्काम म्हणजे 22 तारखेला आम्ही तिथं पोहोचलो। तिथं पोहोचल्यावर आम्ही व्ह्यू बघितला, 2-3 फोटो काढले, एक शूट झाला। तर मी त्याला हॉटेलवाल्यांना विचारलं की हा कशाचा आवाज आहे, तर ते म्हटले नाही ये कुछ भी नहीं, ये होता ही रहता है यहाँ पे, आप मत डरिए। परत नंतर सेकंड बार झाला। मग आमच्या लक्षात आलं की काहीतरी गोंधळ आहे आणि आम्ही लोक जी मधली होती ग्राउंड मधली ते पळत येताना पाहिली। मग एकदम सलग फायरिंग झाली। मग आम्ही जे ऑर्डर केली होती मॅगीची वगैरे तो टेबल आम्ही सेफ म्हणून ठेवला आणि त्या बाजूनी पळत आलो। तोपर्यंत ही माझी मोठी मुलगी गेटपर्यंत पोहोचली होती पळत, तिच्या लक्षात आलं होतं। पण तिने म्हणजे तिथं ज्या डेड बॉडीज पडले होते तिथून परत आम्हाला घ्यायला आली की मम्मी इकडं गेट आहे, या दिशेने पळायचं आहे आपल्याला म्हणून। मग आम्ही सगळे त्या बाजूने पळत गेलो आणि आम्ही तिथं पोहोचल्यावर त्यांना म्हटलं पण या अब क्यों फोड रहे हो गुब्बारे, पहिले शूट केलं होतं त्यांनी तेव्हा। तर म्हणजे हसला फक्त तो, त्यांनी काहीच रिॲक्शन दिली नाही आणि क्रॉस होऊन पलीकडच्या लोकांवर गोळीबार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। तिथं जीप रायडिंग होती, बलून होतं आणि त्याच्या हातात गन बघितली होती। मग आम्हाला वाटलं शूट वगैरे मुलांची ऍक्टिव्हिटी असेल म्हणून त्याला एक तसं क्वेश्चन केला तर तो काही बोलला नाही, फक्त हसला, स्माइल केली, शर्ट वरती घेतला आणि चालत गेला, पलीकडे जाऊन फायरिंग केली। मग ते सुदैवाने तुमच्यासोबत तुमच्या जे काही पुरुष मंडळी होती ती त्यावेळी तिथे नव्हती? ती आमच्या सोबत नव्हती, ती थोडी आतमध्ये गेली होती फोटोशूटसाठी। मिस्टर असतील, हिचा भाऊ होता, मामा होता हिचा, हे सगळे आतमध्ये होते, ते अडकले। आम्हाला जसं कळलं फायरिंग चालू आहे तसं काही जण लपले, काही जण गेटच्या बाहेर पळाले। मग आम्ही गेटच्या बाहेर, मी एकटे गेटच्या बाहेर पळाले। मग नंतर मागं वळून बघितलं तर माझी फॅमिलीच नव्हती। मग मी परत ते बाउंड्री होती त्याच्या आत गेले, तिकीट काउंटरच्या आत, तर इथं ते सगळे लपून बसले होते। मग मी आवाज दिला बाहेर या बाहेर या, पण एवढी गर्दी होती मग कोणच बाहेर निघत नव्हतं। मग मी आत जाऊन सगळ्यांचे हात धरले आणि मग एक करून सगळ्यांना बाहेर काढलं। जे भाऊ होता ना तो माझा फोटो काढत होता, तिकडून गोळी आली, ते डायरेक्ट मातीतनं माती उडाली तेव्हा त्याला कळालं। मग तो पूर्ण म्हणजे आम्हाला म्हटला चला चला पटकन असा। गेट मधून पळण्यासाठी एवढा चान्स नव्हता। मग त्यांनी आम्ही जे गेट मधून आलो त्यांनी ही छोटी छोटी मुलं गेट वरून आत बाहेर फेकली आमच्याकडे। त्यांनी आधी उडी मारली, नंतर ही जी छोटी मुलं होती त्यांना घेतलं त्यांनी, मग आम्ही दरवाज्यातनं पळालो त्या गेटच्या इथनं। फक्त एक दाजी होते ना जे भिगवणचे आहेत, त्यांना लाईनीला उभं केलं होतं आणि शूट केल्यानंतर जे शेजारच्याच रक्त आहे ते त्यांच्या अंगावरती उडालं, तो माणूस त्यांच्या अंगावर पडल्यामुळं ते पण खाली पडायचं त्यांनी हे केलं। बापरे, ते वाचले, त्यांचं पूर्ण शर्ट तोंड वगैरे सगळं रक्तानी भरलं। नाव काय त्यांचं? त्यांचं रामदास जगताप। त्याचं काही रक्तमास जे आहे ते त्या जगताप तुमच्या दाजींच्या अंगावरती पडलं आणि त्यामुळे दहशतवाद्यांना असं वाटलं की ही व्यक्ती पण मेलेली आहे आणि त्यांनी चेकही केलं, लाथा मारल्या आणि चेक केलं की हे गेलेले आहेत का म्हणून, खरंच हे झालंय का। मग त्यांनी म्हणजे ते तसेच पडून राहिले। नाटक केलं? हो, त्यांनी नाटक केलं। शूट करताना माणूस पडल्यावर उठतच नव्हता आणि रक्ताचे थोडे चिंथडे उडत, तेव्हा मग आमच्या लक्षात आलं की ही रियालिटी आहे म्हणून, हे कुठल्या मूवीची शूटिंग नाही चालली। ज्यावेळेस फोटो काढत होते आधी हेलिकॉप्टरचा आवाज आला पण दिसलं नाही। मी ह्याला म्हटलंय बघ आर्मीचं हेलिकॉप्टर इथं फिरतंय पण दिसलं नाही। त्याच्यानंतर 2 वेळा ठॉय ठॉय झालं। मी त्या माणसाला विचारलं एक कैसा आवाज आहे, नाही इधर तो ऐसा ही होता ही रहता है। नंतर जे चालू झालं मग इधर फायरिंग हो रही, इधर फायरिंग हो रही आहे, ते पळायला लागले मग डायरेक्ट। असं म्हणणारा तो माणूसही पळाला? हो, ते कबूतरवाले जे होते ना फोटो काढणारे ते पण पळाले। सगळं किती वेळ सुरू होतं?
कमीत कमी म्हणजे एक 30 मिनिटं तरी त्यांची फायरिंग चालू होती. जरी आम्ही खाली उतरून आलो आमच्या मुलांना घेऊन तरी सुद्धा मागणं फायर होते आणि ही पण थोडी भीती होती की मागणं पण गोळी लागती का नाही. घोडेवाल्यांना विचारलं तर घोडेवाले आम्हाला म्हणत होते की ते गेटच्या बाहेर येणार नाही. मग त्यांना हे माहिती, ते म्हणले आणि खरंच ते गेटच्या बाहेर आले, पण ते म्हणाले गेटच्या बाहेर ते येणार नाही, तुम्ही काळजी करू नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.